मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ऐरोली मतदारसंघाचे आमदार संदीप नाईक, ज्येष्ठ माजी नगरसेवक अनंत सुतार, RPI नेते सिद्धराम ओहळ, अनिल नागटे यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या शुभ हस्ते वकील, डॉक्टर, नर्स, शिक्षक व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। तसेच आयोजकांनी त्यांना महिला दिनानिमित्त साड्या देखील भेट दिल्या। तसेच महिला दिनाचे औचित्य साधून स्थानिक डॉक्टर जयश्री सुरवसे यांना राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार संदीप नाईक व इतर मान्यवरांच्या हस्ते त्यांचा देखील सन्मान करण्यात आला। सध्या स्थितीत नवी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने औपचारिक स्वरूपात 50 ते 60 महिलांच्या उपस्थित महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला। त्यानंतर दिनेश पारख आणि महिला कार्यकर्त्यांनी प्रभागात घरोघरी जाऊन महिलांना साड्या देऊन त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी ॲडव्होकेट अलका सुर्वे, सीमा सावंत, किरण सिंग, माधवी पंडित, सुनंदा कारंडे, स्मिता जाधव, प्रतिमा वर्धन, अश्विनी सुकाळे, रमादेवी गवळी, मोहिनी नाईक, विजया जाधव, उर्मिला चोरसिया, मीनाक्षी हंडे, मनीषा माळी, वाघमारेताई, शिल्पा विसे, कुमुद शेवडे आणि रश्मी बावदने असे अनेक भाजपाचे महिला व पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले, आज सर्व क्षेत्रामध्ये महिला काम करतात। शेती असेल, विज्ञान असेल, उद्योग असेल, इवन सैन्य दलामध्ये देखील महिला भरती होऊ लागलेल्या आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या घरामधील मुलगा आणि मुलगी हा भेद न ठेवता आपण सर्वांनाच येणाऱ्या भविष्यामध्ये इक्वल त्या ठिकाणी मान सन्मान हा दिला पाहिजे आणि ह्याची सुरुवात खऱ्या अर्थानं आपल्या घरापासून केली पाहिजे। महिला ही स्त्री असली तरी ती एक स्वतः एक व्यक्ती आहे आणि या भावनेतून आपण तिच्याकडे सन्मानानं बघितलं पाहिजे, तिचं संरक्षण केलं पाहिजे। आज पूर्वीच्या महिला चूल आणि मूल, आताची महिला चूल आणि मूल आणि स्वतः काम करत आपल्या घराचा देखील सन्मान करते आणि तिला त्रास होतो, परंतु ती एवढी सहनशील आहे, आपला त्रास सहन करत देखील घराच्या चांगल्याकरता, प्रगतीकरता ती स्वतःला झिजवत असते। अशा महिलांचा सन्मान करणं ही प्रत्येक घरातील कुटुंबाच्या घरातल्या व्यक्तीची जबाबदारी आहे, पुरुष मंडळीची जबाबदारी आहे। आणि नक्कीच येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्या शहरातील महिलांना, आपल्या देशातील महिलांना सुरक्षित ठेवण्याकरता आपण सगळेजण प्रयत्न करू असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। दिनेशजी पारख साहेबांनी BJP तर्फे आज जो जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम ठेवला त्याच्यामध्ये काही महिला होत्या, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार ज्यांना प्राप्त होते, डॉक्टर होत्या, नर्सेस होत्या, काही शिक्षिका होत्या। आज मी सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचण्यापर्यंत बराचसा आम्हाला मार्गदर्शनाचा वाटा पारख साहेबांकडून मिळाला। नेहमीच आम्हाला सपोर्ट मिळाला, मला लहानपणापासून त्यांचा सपोर्ट नेहमी या भागातून मिळाला। आणि ऐरोली प्रभाग क्रमांक 13च्या सगळ्याच महिला रॉकॉन आहेत आणि सेक्टर 3मधून नक्कीच आम्ही दिनेशजी पारख साहेबांना पूर्ण आमचा पाठिंबा आहे। आठवले साहेबांच्या 4 ओळी मला नेहमी आठवतात। मी मागच्या वेळेस स्टेजवरती सांगितल्या होत्या, हाथ में है पैसा तो दुनिया तुम्हारी दासी है, पारख जी आप आगे बढ़ो, वही हमारी मथुरा काशी है, वही हमारी मथुरा काशी है। सेक्टर 3च्या सगळ्या महिला भगिनींच्या वतीने मी दिनेशजी पारख साहेबांचे मनापासून आभार मानते आणि आम्हाला प्रोत्साहन दिल्याबद्दल सुद्धा काकांचे मनापासून धन्यवाद मानते। आणि सेक्टर 3 जागतिक महिला दिनाच्या सगळ्या महिलांना शुभेच्छा देते। सीमा सावंत, आज इथे भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 13 यांच्यातर्फे महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान आयोजित केला गेला होता। त्यासाठी इथे आपले सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व माननीय संदीपजी नाईक साहेब उपस्थित होते। तसेच आपले आपले ज्येष्ठ नगरसेवक अनंतजी सुतार साहेब आहेत आणि अनेक मान्यवर सेक्टर 3मधून इथे उपस्थित होते। या ठिकाणी कोविड-19 या कालावधीमध्ये ज्या महिलांनी आपल्या या काळामध्ये जी सेवा दिली त्याच्यामध्ये डॉक्टर आहेत, शिक्षिका आहेत, व्यावसायिक आहेत, उद्योजिका आहेत, या सर्वांचा सन्मान इथे आयोजित केला गेला होता। पारेख साहेब तसेच भाजप प्रभाग क्रमांक 13चे सर्व कार्यकर्ते यांनी हा कार्यक्रम इथे आयोजित केला होता। आम्ही इथे महिलांना साडी वाटप करून त्यांचा सन्मान केला। शिवाय आम्ही उरलेल्या ह्या आपल्या कोविडच्या काळामध्ये थोडीशी
संख्येची मर्यादा असल्यामुळे आम्ही फक्त 50 महिलांचा इथे सत्कार केला आहे। त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक विभागामध्ये जाऊन प्रत्येक महिलांना ज्या सन्मान योग्य आहेत अशा सर्व महिलांचा इथे सत्कार करणार आहोत। यासाठी माझ्या भाजपमधल्या प्रभाग क्रमांक 13च्या माझ्या महिला भगिनी ज्या आहेत त्यांनी गेले 10 दिवस या कार्यक्रमाचं आयोजन केलं, या सर्वांचे मी आभार मानते। तसंच इथे ज्या महिलांचा सत्कार केला गेला त्या सर्वांच्या वतीने मी भारतीय जनता पक्षाचे आभार मानते। अशाच प्रकारे नेहमीच फक्त कार्यक्रमापुरता मर्यादित न ठेवता महिलांचा सन्मान केला जावा एवढीच अपेक्षा आहेत। आणि महिलांनी मी एकच सांगेन की तुम्ही स्वतःसाठी थोडंसं जगा, कारण आपण आपल्या कुटुंबासाठी नेहमीच कार्यरत असतो, आपण आपल्याकडे पाहत नाही। तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, स्वतःला थोड्या शुभेच्छा द्या। आपल्याला महिला दिनाच्या दिवशी सर्व शुभेच्छा देणार आहेत, पण थोडंसं थांबून तुम्ही स्वतःलाही शुभेच्छा द्या। आज या कार्यक्रमाचं यशस्वी नियोजन झालं आणि यशस्वीपणे पार पडलं, त्या सर्वांसाठी तुमचे मीडियाचे पण आभार, सर्व मान्यवरांचे आभार आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व निमंत्रित महिलांचे आभार। आज 8 मार्च ये जागतिक महिला दिन का आज दिन है, तो स्त्री नारी शक्ति इनका बहुमान करना चाहिए, ऐसे हमारे आदरणीय लोक नेते गणेश जी नाइक साहब, आदरणीय संजीव जी नाइक साहब, संदीप नाइक साहब और आनंद सुतार साहब, ऐसे हम सब लोगों को बोलते हैं कि भाई जो भी नारी है, जो भी हमारी बहन है, माता है, बहू है, इनका पूरे देश में, पूरे जगत में, पूरे महाराष्ट्र में सम्मान होना चाहिए। उस धरती पर हमने आज हमारे वार्ड क्रमांक 13 में जो भी हमारी बहनें हैं, कोई डॉक्टर है, कोई गायक है, कोई सीए किए हुए, कोई महिला है, कोई नर्स है, जिन्होंने कोविड के टाइम जो भी सेवा की यहाँ लोगों की, ऐसे बहुत महिला है कि उनका जहाँ सम्मान करना चाहिए। तो ऐसे हमने छोटा सा ये प्रोग्राम लेके प्रयत्न किया है कि भाई ये नारी शक्ति को अपन बहुमान करके इनकी ताकत बढ़ावे, ऐसे मैं यहाँ कह सकता हूँ। तकरीबन कितनी महिलाओं का सम्मान किया गया है, कौन कौन से क्षेत्र से जुड़ी है महिलाएं? यहाँ पे अभी कोरोना की वजह से हमको आदेश ही था संदीप नाइक साहब का और आनंद सुतार जी साहब का कि भाई हमको ये प्रोग्राम छोटे पैमाने पे लेना है, इसलिए हमने यहाँ पे हमारे राष्ट्रीय जो है जिनको पुरस्कार मिला है, जागतिक पुरस्कार मिला है, डॉक्टर जयश्री सुरो से, उसके बाद में सीए किए हुए हैं, नर्सेस, जो छोटे मोटे कर्मचारी है, ऐसी जो महिला है उनका यहाँ पे बहुमान किया गया और उनको सम्मानित किया गया कि भाई कोई भी काम हो, कुछ भी हो, भारतीय जनता पार्टी हम आपके साथ में है, ऐसा उनका बहुमान करके उनको आगे बढ़ने के लिए प्रेरणा दी हमने।